ट्रॅव्हल्स गाडीची तोडफोड आणि शेजारील वाहनातून बॅटऱ्या चोरी. मंठा शहरातील जिंतूर जालना रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयासमोर मंगळवारी दिनांक मार्च 31 रोजी दुपारी अज्ञात इस्मांनी ट्रॅव्हल्स गाडीची तोडफोड करून मोठे नुकसान केल्याची घटना घडली. याचवेळी शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रॅव्हल्स वाहनाच्या 2 बॅटऱ्यांची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक प्रल्हाद सिरसाट यांनी मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार दुपारी सुमारे 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास एक बिना नंबरची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ काही वेळ घटनास्थळी थांबून निघून गेली होती. त्यानंतर सुमारे 3:40च्या सुमारास संबंधित वाहनाची काच फोडल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पुन्हा घटनास्थळी आल्याचे दिसून आले. त्यातून 2 इसम खाली उतरले असून त्यापैकी एका इसमाच्या हातात लोखंडी कोयता होता. या दोघांनी कोयता आणि दगडाच्या सहाय्याने ट्रॅव्हल्स गाडीचा समोरील काच फोडल्याचे स्पष्ट दिसत आहे. याच वेळी शेजारी उभी असलेली दुसरी गाडी सुरू होत नसल्याचे लक्षात आले. तपासणी केली असता त्या वाहनातील 2 बॅटऱ्या चोरीस गेल्याचे उघड झाले. चोरीस गेलेल्या बॅटऱ्यांची किंमत सुमारे 25,000 रुपये असून तोडफोडीत अंदाजे 90,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मंठा पोलीस अज्ञात 2 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा.